एव्हरीवन, तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। तर नवरात्री आलेली आहे मंडळी आणि मी बनवलेली आहे स्पेशल रेसिपी, नाही स्पेशल डिश, जे मी तुम्हाला सांगणार नाही तर दाखवणार आहे। मी दीपिका, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल दीपिकाच रेसिपीमध्ये। आणि मी एक बनवणार आहे मस्तपैकी छान अशी चमचमीत डिश, जे तुम्हाला अगदी आवडेल। तर मी इथे घेतलेले होते 1 वाटी शेंगदाणे आणि ते शेंगदाणे मी मस्तपैकी इथे भाजून घेतलेले आहे। आणि एका कढईमध्ये 1 चम्मच तूप घेऊन तूप मी त्यात ॲड केलेलं आहे आणि मी बनवणार आहे राजगिरा पीठ आणि शेंगदाण्याच्या पिठाची अशी बर्फी। तर त्यात मी 2-2 वाट्या राजगिरा आणि शेंगदाण्याचे पीठ ॲड केलेलं आहे आणि ते पीठ मस्तपैकी आपल्याला ना मंडळी भाजून घ्यायचं आहे। भाजल्यावरती आपल्याला कसं भाजायचं याचं आपल्याला हे समजूनच येतं, कारण थोडंसं ब्राउनिशमध्ये असं आपल्याला ते दोन्ही पीठ भाजून घ्यायचं आहे। बघा इथे तुम्हाला दिसत पण असेल, मस्तपैकी मी ते भाजून घेतलं, गॅस बंद केला आणि ते एका बाउलमध्ये साईडला काढून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला बनवायची होती चाचणी, तर मी थोडंसं 1 चमचा परत त्यामध्ये तूप घेतलं। गूळ मी छानपैकी बारीक करून घेतलेलं होतं, कारण मेल्ट व्हायला थोडा वेळ लागतो, म्हणून गूळ मी बारीक केलेलं आणि त्याला आता छानपैकी मेल्ट करून घेणार आहे। याची चाचणी आपली रेडी झाली की आपण याला बर्फीमध्ये कसं कन्वर्ट करायचं हे मी तुम्हाला दाखवणार। बसा लिक्विड फॉर्ममध्ये हे गूळ झालेलं होतं, त्यात मी दोन्ही पण जे पीठ होतं एकत्र केलेलं ते ॲड केलेलं आहे आणि मस्तपैकी छान आता त्याला हलवून घेणार आहोत आपण। आणि शेंगदाणे जे मी भाजलेले होते त्याला थंड केल्यानंतर त्याचे आपल्याला शिलटे काढून घ्यायचे आहे आणि त्याला छानपैकी असं जाडसर कुटून घ्यायचं आहे आणि ते पण याच्यामध्ये ॲड करायचं आहे। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्याचं मिक्सरमध्ये ग्राइंड करून कूट पण करू शकता। मला थोडं जाडं ठेवायचं होतं म्हणून मी जाडं मोठंच केलेलं आहे। थोडंसं वेलची पावडर त्यात ॲड केलेलं आहे आणि मस्तपैकी परत हलवून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे, कारण ही कुठेही एका साईडला ते लागायला नको। एक कंटेनर घेतला, माझ्याकडे स्वीट डिश मेकर नव्हतं तर माझ्याकडे एक स्टीलचा डबा होता, त्याला मी तूप लावून घेतलेला आहे। तर तूप लावून घेतल्यानंतर खाली चिकटणार नाही आणि बर्फी काढताना इझिली निघायला पाहिजे, म्हणून ते तूप लावणे किंवा तेल लावणे आवश्यक आहे। तर ते मिश्रण मी आता कंटेनरमध्ये ॲड करून घेतलेले आहे आणि छानपैकी आता त्याला सेट करणार आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटत आहे किंवा आवडत असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, कारण खूपच बनल्यानंतर इतकी छान लागतो ना, आणि रोजचं जे उपवासाचं असतं त्याचं आपलं टेन्शन पण संपून जातो। आता याला आपल्याला सेट करायचं आहे। खोबरं किस होतं माझ्याकडे, ते वरून मी थोडं त्याला ॲड करून घेतलेला आहे, लावून घेतलेला आहे छानपैकी, आणि पिस्ता वगैरे टाकून छान सजावट करून घ्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनटं आपल्याला ना याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, म्हणजे सेट होण्याकरिता, कारण गरम असतं आणि आपल्याला याची पीसेस करायचे असतात, त्यामुळे 15 मिनटं तरी आपल्याला थोडंसं कूल करून घ्यायचं आहे। बघा इथे माझे झालेलं होतं, बर्फीचं सगळं सेटिंग रेडी झालेलं होतं। आता मी याला 15 मिनटं फ्रीजमध्ये ठेवून झाल्यानंतर बाहेर काढलेलं आहे। तर बघा छानपैकी मस्त याचे पीसेस मी करून घेते आहे आणि मस्तपैकी तुम्हाला सर्व करणार आहे। तर मंडळी, तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनल दीपिकाच रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा आणि